राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा बघायला मिळाला। मुसळधार पावसानं अर्धा महाराष्ट्र व्यापलाय। शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे। आज राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे आणि काल सुद्धा राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। यात शेतीमालांचं प्रचंड नुकसान झालंय। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सातारा शहरासह ग्रामीण भागात वाई, जावळी, खंडाळा तालुक्यात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। यामुळे सातारा शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। आंब्याचा मोहोर बरोबर गव्हाच्या, ज्वारीच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली। पैठण तालुक्यातील देवगाव भागात गारांचा पाऊस पडला। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर बीडच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। विजेंच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू असल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळाला, परंतु या पावसानं आंबा बागेसह भाजीपाला वर्गीय पिकांना देखील मोठा फटका बसलाय। हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली असून चिखली, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर या तिन्ही तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळलाय। कांदा, डाळिंब आणि मका या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये सुद्धा अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे। जवळजवळ 1.5 ते 2 तास पावसानं चांगलीच हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा